असं आहे की उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे एक मोठं राज्य आहे आणि आम्हाला अपेक्षा होती की महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये काहीतरी मोठी अनाउन्समेंट केली जाईल, कारण महाराष्ट्र आणि मुंबई हे देशाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये महसूल किंवा रेव्हन्यू देतात. त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की या बजेटमध्ये आमचा उल्लेख असेल, परंतु दुर्दैवाने साधा उल्लेखसुद्धा महाराष्ट्राचा या बजेटमध्ये नाही, हे या ठिकाणी मी दुर्दैवाने सांगू इच्छिते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी दुसऱ्या दिवशी बोलणार होते लाडका मित्र, पण आपण बघितलं की लाडका मित्र योजना सध्या सुरू आहे देशामध्ये सुद्धा, आणि त्याच्या माध्यमातून ज्यांनी NDAला मदत केली, नितीश कुमारजी आणि चंद्राबाबू नायडू यांना लुभावण्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मला वाटतं केंद्राचं आर्थिक बजेट होतं. त्या 2 राज्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनाउन्समेंट करण्यात आल्या. पण आता आमच्यासमोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर एक मोठा प्रश्न पडलेला आहे की आमचे 2 नेते महाराष्ट्रातले पक्ष सोडून गेले, पक्षाशी गद्दारी केली, महाराष्ट्रातल्या जनतेशी गद्दारी केली, त्यांच्या पारड्यात काय पडलेलं आहे, हा महत्त्वाचा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आज त्यांचं सरकार दरबारी, केंद्र सरकार दरबारी काय वजन आहे हे त्या ठिकाणी सुस्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून या केंद्राच्या बजेटच्या माध्यमातून आम्हाला अपेक्षा होती, जसं तुम्ही सांगितलं की 4 वर्गासाठी तर होती की शेतकरी असेल, महिला असेल, त्या ठिकाणी जे आहे ते गरीब असतील किंवा सामाजिक न्यायाची भूमिका असेल, परंतु दुर्दैवाने त्याचबरोबर रेल्वे असेल, महाराष्ट्र आणि मुंबईमधले उद्योग जे बाहेर गुजरातला घेऊन जाण्याचं काम झालं आहे त्याच्याबद्दल काहीतरी माहिती आम्हाला उपलब्ध होईल. त्या व्यतिरिक्त केंद्र सरकारचे हॉस्पिटल असतील, केंद्र सरकारच्या शाळा असतील, त्या ठिकाणची तीर्थक्षेत्रे असतील, कॉरिडॉर असतील, या सगळ्यांचा उल्लेख मला असं वाटलं होतं की केंद्रीय बजेटमध्ये येईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये. कारण आज रेल्वेची अवस्था बघितली तर मला सांगायची गरज नाही की तुम्हाला काय अवस्था आहे त्या ठिकाणी रेल्वेची, आणि म्हणून मला अपेक्षा होती की केंद्र सरकारच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला आणि मुंबईला न्याय मिळेल. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्र आणि मुंबईच्या जनतेला जे आहे ते त्या ठिकाणच्या तोंडाला जे आहे ते पाणी पुसण्याचं काम सरकारने केलेलं आहे. खरं तर लोकसभेच्या इलेक्शनमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलं की आपण कशा तऱ्हेने कुठल्या निर्णयाच्या बरोबर राहणार, आणि आम्हाला असं वाटलं होतं की त्या निर्णयाचं हे स्वागत करतील. परंतु मला असं वाटतं की सूडबुद्धीने त्यांनी ही भूमिका घेतली असली तरीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये जनता ही सर्वोच्च असते आणि जनता नक्कीच दाखवेल की त्या ठिकाणी तुम्ही जो घेतलेला निर्णय आहे त्याचं रूपांतर येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आम्हाला दिसेल. महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या जे आहे ते मलाही फक्त पाहिजे पण महाराष्ट्राला देण्याची भूमिका नसलेल्या केंद्र सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करू इच्छितो. महाराष्ट्रातल्या देखील शिवसेनेनं पाठिंबा दिला होता, त्या 2 राज्यातल्या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलाय म्हणून त्यांच्यासाठी वेगळा निधी जाहीर केलेला आहे. मी सुरुवातीला सांगितलं ना बोलताना की बिहारमधले नितीश कुमारजी आणि आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडूंनी त्या ठिकाणी त्यांना जो आहे तो सपोर्ट केला आणि NDAचं गव्हर्नमेंट फॉर्म केलं, म्हणून त्यांच्यासाठी एक फेवरिझम म्हणा किंवा त्यांच्यासाठी एक काय म्हणतात प्रेमापोटी त्या ठिकाणी गोष्टी करण्याचा निर्णय घेतला गेला. पण आमच्याकडचे पण 2 नेते गेले ना. आज एकनाथ शिंदेना आणि अजितदादांना महाराष्ट्रातल्या जनतेला उत्तर द्यावं लागेल. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली, त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेशी गद्दारी केली आणि त्यांच्यावर जाऊन सरकार निर्माण केलं. मग आज त्यांनी सांगावं की त्यांची सरकार, केंद्र सरकारी काय पत आहे. या देशाच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कळलं की महाराष्ट्रातल्या नेते मंडळींची केंद्र सरकार काय बघतं, आणि त्यामुळे मला अपेक्षा होती की त्या ठिकाणी जे आहे ते महाराष्ट्राला एक झुकतं माप मिळेल. आणि महाराष्ट्राला आम्हाला जी अपेक्षा होती की रेल्वे असतील, स्कूल असेल, हॉस्पिटल्स असतील, कॉरिडॉर्स असतील, आणि आमचे उद्योग जे बाहेर गेले, आमचं फायनान्शियल सेंटर जे बाहेर गेलं, आज सगळ्यात जास्त रेव्हन्यू कुठून मिळतो देशाला, सगळ्यात जास्त टॅक्स पेअर कुठून येतात, हा जर प्रश्न विचारला तर महाराष्ट्र आणि मुंबई त्याच्यामध्ये सर्वोच्च स्थानावरती असेल. आणि मग असं असताना सुद्धा आज आम्हाला काहीही देण्याचं काम केलेलं नाही आहे आणि दुर्दैवाने आम्ही त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये निषेध करतो. आज मला महाराष्ट्रातल्या जनतेला पण सांगायचं की ही सूडबुद्धीची त्यांची आपल्या महाराष्ट्राच्या प्रती आहे. महाराष्ट्राची अगोदरच त्यांनी राजकीय प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्राची जी आहे ती प्रतिमा गलिच्छ करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रामध्ये गद्दारीची जी आहे त्या ठिकाणी राजकारणाला नवीन जी आहे ती प्रतिमा आणि उपमा देण्याचं काम केलं. जनतेने समजून घेतलं पाहिजे आणि जनतेने त्यांची मागची झालेली आहे त्यांची योजना आहे पंतप्रधान आवास योजना, त्याच्यामध्ये घरं बनली का? ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्याच्याबद्दल काल तुम्ही बघितलं असेल सचिन सावंत साहेबांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की त्याला घर द्यायचं काम केलं. हे बघा, आम्ही कालच एक सांगितलेलं आहे की आता नवीन योजना आलेली आहे, लाडकी बहीण आणि लाडका भाऊ तो येणाऱ्या काळात येणार आहे, पण लाडका मित्र सगळे कॉन्ट्रॅक्ट आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे महालक्ष्मीचं मित्राला, महालक्ष्मी रेस्कोस मित्राला, मदर डेअरी मित्राला, त्या ठिकाणी जकात नाके, त्या ठिकाणचे असलेले डम्पिंग ग्राउंड, त्या ठिकाणचे असलेल्या मिठागरे मित्रांना,
MSRDCच्या जमिनी मित्रांना, त्यामुळे लाडका मित्र ही नवीन योजना आलेली आहे. रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट मित्रांना, त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की दत्तक वस्त्यांचे कॉन्ट्रॅक्टसुद्धा मित्रांना. त्यामुळे एक लाडका मित्र ज्या तऱ्हेने आम्ही महाराष्ट्रामध्ये बघतो, आजसुद्धा आम्ही बघितलं की आपल्या मित्रांना खुश करण्यासाठी केंद्रीय बजेट देण्याचं काम झालेलं आहे आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता याला माफ करा. लाडक्या मित्रासाठी चाललंय असं तुम्हाला म्हणायचं? 100% याच्यामध्ये काय दुमत असण्याचं कारणच नाही. त्यामुळे 2 वर्षापासून आम्ही बघतोय, ज्या वेळापासून आम्ही बघतोय हे लाडक्या मित्रांसाठी सरकार चालतं. तुम्ही महिला कल्याण मंत्री सुद्धा होता, महिलांसाठी काही विशेष मी ऐकत होते की काहीतरी योजना येतील. एक्सेप्ट मला वाटतं की ज्या कामगार महिला आहेत त्याच्या संदर्भात सांगितलं गेलं की त्यांच्या मुलांसाठी शिशुघर करण्यात येईल. 3 लाख करोडचं त्या ठिकाणी बजेट ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या महिलांना काय प्रशिक्षण देण्यात येईल या व्यतिरिक्त कुठलाही महिलांसंदर्भात उल्लेख नाही. मला अपेक्षा होती अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या बाबतीमध्ये मानधनच्या ऐवजी शासकीय त्यांना दर्जा दिला जाईल. बचत गटांना सबळ करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली जाईल, पण कुठल्याही गोष्टीचा त्या ठिकाणी उल्लेख नाही. जेव्हा की मला हे सांगायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये महिलांना आज मोठ्या प्रमाणामध्ये असुरक्षित वातावरण वाटतंय. आज खेळाडू असतील किंवा इतर महिला ज्या बोलत आहेत, त्यामुळे मला ही अपेक्षा होती की यावेळी महिलांसाठी सुद्धा काही योजना येतील, पण दुर्दैवाने कुठल्याही तऱ्हेची योजना त्या ठिकाणी मला दिसलेली नाही. तुम्ही आंदोलन केलेलं आहे संसदेच्या प्रवेशद्वारावर. महाविकास आघाडीच्या खासदारांनी सरकारच्या विरोधात घोषणा देखील दिल्या. हो, बिलकुल आम्ही दिल्या. कारण महाविकास आघाडी आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं की महाराष्ट्रासाठी तुम्ही काय दिलं. म्हणजे आम्ही तर सांगितलं विरोधी पक्षातल्या आमच्या सत्ताधाऱ्यांच्या आमच्या आमदारांना की तुम्ही खासदारांना की तुम्ही त्वरित राजीनामे दिले पाहिजेत, की महाराष्ट्राला जर तुम्ही काही आणू शकत नाही आहात, हे सरकार महाराष्ट्राकडे झुकतं माप देत नाही आहे, तर अशा वेळेला महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी त्या सत्ताधारी पक्षामधल्याने राजीनामा द्यायला पाहिजे. काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये इंटर्नशिपची योजना होती 2024 मध्ये. जर घ्यायचं असेल तर सरकारला आम्ही इंटर्नशिप करू. तीच योजना तशीच्या तशी आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घोषित केली आहे. अप्रेंटिसशिप असेल, इंटर्नशिप असेल, आता तुम्ही जर बघितलं तर तेलंगणा असेल, कर्नाटकामध्ये असेल, ज्या योजना सध्या सुरू आहेत किंवा ज्या योजना राजस्थानमध्ये लागू केल्या त्याच योजनाचं स्वरूप बदलून नावं आणतात. सुधारणा आता सांगायचं झालं तर लाडकी बहीण कुठली योजना आहे ती आम्ही सांगितली होती 8,500 रुपये महिन्याला देणार आणि 1 लाख रुपये वर्षाला देणार. म्हणजे तिचं महालक्ष्मी आम्ही योजनाचं नाव दिलं होतं. त्याच योजनेचं जे नाव आहे ते बदलून त्या ठिकाणी एक योजना करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही जे सांगताय जे आम्ही अनाऊन्स केलं होतं जे तेलंगणामध्ये किंवा कर्नाटकमध्ये सुरू आहे त्याचंच रूपांतर आता आणलेलं आहे. म्हणजे त्यांनी किती आमचा ध्यास घेतलेला आहे बघा. त्यांना कळलेलं आहे की आता. पण मला एकच प्रश्न आहे, हे तुम्ही जे बोलताय ठीक आहे, पण आम्हाला 2 करोड युवांना रोजगार देण्याचं वर्षामध्ये पण सांगितलं होतं, तो पण जुमला झाला. 15 लाख रुपये मिळणार होते, तो पण जुमला झाला आहे. त्यामुळे सातत्याने जुमले करणारं सरकार आहे. त्यामुळे हे सुद्धा जुमला होऊ नये हीच अपेक्षा व्यक्त करते, कारण हे पण जुमलाच होणार आहे. बजेटमध्ये काय आर्थिक तरतूद आहे याची सगळ्यांना कल्पना आहे. हे सरकार योजना पळवणारं सरकार आहे का? योजना सोडून द्या, यांच्यावरती जनतेचा कुठलाही विश्वास नाही, कुठल्याही तऱ्हेचं यांची भूमिका नाही. मला असं वाटतं की सगळ्या आमच्या केलेल्या अनाऊन्समेंटला त्या ठिकाणी जे आहे ते करण्याचं काम करतात. परंतु मला माहिती आहे की यांची सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या वाऱ्यावरच्या हवेसारख्या असतात. त्यांनी जे खरं सुरुवातीलाच गॅरंटी दिल्या होत्या की 2 करोड युवांना रोजगार, महिलांना सन्मान, 15 लाख रुपये देणार. आज माझा प्रश्न आहे की यातली एक तरी गोष्ट यांनी केलेली आहे का? त्यामुळे यांच्या गॅरंटीवर कोण विश्वास ठेवणार आणि यांच्या अर्थसंकल्पावर मागच्या काळामध्ये अर्थसंकल्पावर किती निर्मला सीतारामन बोललेले आहेत, त्यातल्या किती गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केल्या. त्यामुळे आम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये याच्याबद्दल बोलू आणि आमचे प्रश्न सांगू. हिंदी में जानना चाहिए आज का बजट ये किस तरह से दिखते हैं और महाराष्ट्र के लिए क्या मिला है? नहीं, आज के बजट को मैं निषेध करना चाहती हूँ केंद्रीय वित्त मंत्री का. इसलिए करना चाहती हूँ और देश के प्राइम मिनिस्टर जी से मैं सवाल पूछना चाहती हूँ कि आपको पता है उत्तर प्रदेश के बाद महाराष्ट्र एक सबसे बड़ा राज्य है. जो सबसे ज़्यादा महसूल जो है वो महाराष्ट्र से जाता है, मुंबई से जाता है. टैक्स पेयर भी अगर सबसे ज़्यादा कहीं से तो यही से जाता है. और इसके बावजूद भी मुंबई को 1 रुपया और मुंबई का सादा उल्लेख भी उस भाषण में नहीं है. ये दुर्भाग्यपूर्ण बात है. अपने जो एनडीए के दोस्तों को है, चाहे वो चंद्रबाबू नायडू रहे या चाहे वो नीतीश कुमार जी रहे, इनको खुश करने के लिए, इनके लुभाने के लिए बजट सादर किया गया है, ये हमारा कहना है. लेकिन हमारे महाराष्ट्र के जो नेता पार्टी को छोड़ के एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी पार्टी के साथ गद्दारी किए, महाराष्ट्र की जनता के साथ गद्दारी किए. दुर्भाग्यवश वो महाराष्ट्र के लिए क्या लेके आए? कुछ भी लेके नहीं आए. आज महाराष्ट्र के सामने बहुत सारी चीज़ों के ऊपर मुझे अपेक्षा थी कि वो बोलेंगे. जैसा हमारा इंटरनेशनल फाइनेंस सेंटर वो लेके गए, हमारे बहुत सारे उद्योग वो बाहर लेके गए. मैं समझती थी कि उसकी बात होगी. रेलवे की समस्या है, रेलवे की समस्या की बात होगी. जो केंद्रीय विद्यालय है और जो केंद्रीय अस्पताल है उसकी बात होगी.
तीर्थ क्षेत्र के कॉरिडोर की बात होगी, लेकिन दुर्भाग्यवश किसी भी चीज़ का उल्लेख इस जो भाषण में था वो नहीं था। और इसीलिए महाराष्ट्र की जनता जानती है कि लोकसभा में जो निर्णय उन्होंने लिया है वो सही है। इस बार अभी आने वाले विधानसभा में हमारे नेता के क्या पद केंद्र में है वो मालूम पड़ गया है, तो आने वाले विधानसभा में जनता उनको दिखा देगी। कर्मचाऱ्यांना काहीच मिळालं नाही, अहो कोणाला मिळालं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.